हॅलो. येस म्हणून कोणता मेसेज करा. आज आपण परत एकदा सामाजिक शास्त्राचं लेक्चर घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्याला आता कमी कालावधी राहिलेला आहे परीक्षेसाठी. मला वाटतं एकच वीक, एक आठवडा राहिलाय का नाही. जास्त चर्चा बाकी विषयावर न करता डायरेक्ट प्रश्न चालू करूया. सेशनच्या शेवटी आपण यावर बोलूया. अभिज्ञा अभिज्ञान अभिज्ञान शाकुंतल गणेश सर, जेवढं घेता येईल तेवढं मी घेतो दररोज. बाकीचे पण ऑप्शनचं इम्पॉर्टंट पॉइंट आपण घेतच असतो. हं शाकुंतल अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले? हं आता चरक संहिता, आर्यभट, पतंजली किती सोपं आहे. ह्याचे काय हं. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कालिदास आहे. ठीक आहे. हं. अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले? आता या प्रश्नाचं अकबराच्या बाबतीतलं सगळं डिटेल आज आपण घेणार आहे टोटल. अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? इयत्ता 5वी ते 8वी एनसीआरटी आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे जे पुस्तक आहेत त्यातले जास्त आपण कव्हर करतोय. अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? फतेपूर सिक्री. हा प्रश्न रिपीट झालाय बऱ्याचदा. हम्म फतेपूर सिक्री याचं उत्तर आहे. राजेश मॅडम, काही जणांचं म्हणणं आहे चारही पर्यायाचे एक्सप्लेनेशन द्या. प्रश्न आणि होईल तेवढं घेऊ आपण प्रश्न. मला सगळं बॅलन्स ठेवावं लागतंय. हा. भारतीय होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? कमेंट फास्ट करा तुम्ही, म्हणजे प्रश्न जास्त होतील. आता बघा 100 किती जण जॉईन आहेत? 124 जण जॉईन आहेत. मग कमेंट तुमच्या फास्ट आल्या ना, उत्तर आपले जास्त होतील, प्रश्न जास्त होतील. ठीक आहे. होम रूल चळवळ आयर्लंड मध्ये असलेल्या धर्तीवरती सुरू झाली होती. इंग्लंड नाही, आयर्लंड, आयरिश. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिदा पीर म्हणून म्हटले जाते? जिदा पीर है ना. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेला आहे. औरंगजेब याला जिदा पीर, लिव्हिंग सेंट असं म्हटलं गेले. ऑप्शन नंबर बी. शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता? सोपे आहेत ना प्रश्न. ओके. होता है ना. हे थोडं फर्स्ट पेपरच्या दृष्टिकोनातून घ्यायला होतं आपण. सेकंड पेपरला जे डिटेलमध्ये येतात ते पॉइंट्स आपण पुढं थेरोटिकल घेणार आहोत. हम्म छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला होता?
बरोबर आहे. कुठे? प्रतापगड. सगळे याच्यासाठी प्रश्न येतात. कालिबंगन व लोथल येथील शहरांच्या सर्व बाजूंनी उत्खननात काय आढळून आले होते? त्याचं उत्तर आहे खंदक. सी. 1927 ला कर्मवीर भाऊरावांच्या मिश्र वसतिगृहाला कोणी भेट दिली होती? हम्म 1927 ला भाऊरावांच्या मिश्र वसतिगृहाला महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. 1915 ला महात्मा गांधी भारतात आले होते. शेतकऱ्यांची चळवळ, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा नील उत्पादकांचं आंदोलन असेल, गिरणी कामगारांचं आंदोलन असेल, है ना, 1920 1 ऑगस्ट असहकार चळवळ असेल, 1933 सविनय कायदेभंग चळवळ असेल, 1942 चलेजाव आंदोलन असेल, आणि अनेक आंदोलन महात्मा गांधींनी, दांडी यात्रा ज्याला आपण म्हणतो, सविनय कायदेभंग, या गोष्टी आपल्याला महात्मा गांधींच्या माहिती आहेत. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? हा प्रश्न थोडासा आहे जरा क्वालिटी मधला. हम्म. उपनिषद नाही मॅडम. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? वर्ल्ड हेरिटेज प्लेसेस त्याच्यामध्ये अजिंठा लेण्या आहेत. त्याच्यामध्ये जातक कथा, अजिंठा येथील चित्रांमध्ये जातक कथांचा उल्लेख आणि त्यांची चित्र आढळतात. जातक कथा. हा प्रश्न खूप परीक्षेला येतो नेहमी. हम्म माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले होते? बरोबर, राक्षस भवन. राक्षस भवन आहे त्याचं उत्तर. मराठ्यांचे आरमार प्रमुख कोण होते? आरमार प्रमुख कोण होते? आरमार प्रमुख. बरोबर आहे, कान्होजी आंग्रे. इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? हम्म इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणाचा उदय झाला होता? इथं राष्ट्रकूट घराणं आलं होतं. राष्ट्रकूट. बरोबर आहे, राष्ट्रकूट आले होते 8व्या शतकात. इसवी सनाचं 9वं शतक, 8वे 9व्या शतकामधून मध्ययुगीन कालखंड सुरू होते. मध्ययुगीन कालखंड, इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड. 1750च्या कोणत्या कराराने पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे सांगितले किंवा असे ठरले?
हम्म. सांगा बरं कन्फर्म उत्तर कोणाला येते? कमेंट मध्ये सांगा कन्फर्म. काही जणांचं येले, काही जणांचं सी येले, काही जणांचं बी येले. दौलतीचा कारभार करावा असं ठरलं होतं. असेल नाही कन्फर्म माहिती कोणाला? येस आय हॅव कन्फर्म सर. साहेब कोण? राजेश मॅडम. हम्म. याचं पालखेड उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? आता हे जे आहे ना हे जे आहे ना हे हडप्पा संस्कृतीमधले बरेचसे पॉईंट परीक्षेला येतात नेहमी. त्याचं लोथल उत्तर आहे. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडतात? लोथल. प्रचंड गोदी. लक्षात ठेवा. हा गुजरातला लोथल बरोबर. मोहम्मद पैगंबराचे जन्मस्थान कोणते? मोहम्मद पैगंबर. मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान है ना मक्का का मदीना? सांगा बरं कन्फर्म. ओके चलो मक्का. हम्म. चला थोडेसे प्रश्न आपण वन लाईनर मध्ये घेतले होते. एवढं सोपं एखादं एक दोन प्रश्न येतात ते जी फर्स्ट पेपरला विशेषतः. हम्म. दिल्लीची सुलतानशाही याच्याबद्दल बोलूया आपण. विशेषतः इसवी सन 12व्या शतकात घोर घराणं सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केलं. काही प्रदेश जिंकून घेतला. ठीक आहे. विशेषतः हा आता जे घेतलेले प्रश्न थोडे फर्स्ट पेपर साठीच्या अनुषंगाने घेतले होते. आता आपण पेपर सेकंडचा थोडासा पार्ट घेऊया डिटेलमध्ये. आता भारतामध्ये एंट्री केली मोहम्मद घुर ज्याला आपण म्हणतो घुरी घराण्याची सुरुवात झाली अफगाणिस्तान मधून ते आले होते. त्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यानं कुतबुद्दीन अहमद ऐबक याची नेमणूक केली होती. आता बघा मोहम्मद घोरी यानं भारतावर आक्रमण केलं. त्यानं कुतुबुद्दीन ऐबकला नेमणूक केली आणि घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकच प्रमुख झाला. हे थोडस बेसिक आहे. त्यात कुतुब मिनारचं बांधकाम जे आहे ते कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पॉइंट आहे आपण सुलतानशाही बद्दल बोलतो त्याच्यानंतर अल्तमश कुतुबुद्दीन ऐबकचा बी मृत्यू झाला पुढं मोहम्मद घोरीच्या नंतर. अल्तमश जो आहे तो कोण आहे? कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूच्या वेळी बदाऊन प्रांताचा प्रमुख अल्तमश होता. एक प्रांत आहे बदाऊन. दिल्लीत उमरावांनी त्याची प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली होती. अल्तमश हा कोण होता तर बदाऊन प्रांताचा प्रमुख होता. अल्तमशने आपली सत्ता स्थिर केल्यावर बगदादच्या खलिफाने है ना त्याला सुलतान म्हणून मान्यता दिली. अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान बनला. इथं IMP पॉइंट आहे हा.
आणि घोरी घराणे अफगाणिस्तान मधून आल्याच्या नंतर कुतुबुद्दीन ऐबक आला. कुतुबुद्दीन ऐबक नंतर अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान झाला. तुम्हाला हा प्रश्न रिपीट झालाय बघा की इथं आहे ना, जो कुतुबुद्दीन ऐबक होता ना, त्याच्या काळामध्ये कुतुब मिनारच्या कामाला सुरुवात झाली होती. ह्या दिल्लीचा कुतुब मिनारचा थोडा पॉईंट लक्षात ठेवा. आहे ना, कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात घोरीच्या मृत्यूनंतर, म्हणजे हा जो घोरी होता ना, मोहम्मद घोरी, त्यानं नेमलं होतं कुतुबुद्दीन ऐबकला. आणि त्या ऐबकच्या काळातच, कुतुबुद्दीन ऐबकच्या काळातच कुतुब मिनारचं काम चालू झालं होतं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. अल्तमश बदाऊन प्रांताचा प्रमुख, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. अल्तमश पहिला सुलतान बनला. त्यानं टंका हे चांदीचे नाणं काढलेले. टंका हे चांदीचे नाणे कोणी पाडले, हा प्रश्न टीईटीला आला. रजियावरती प्रश्न आला होता मागच्या काही वेळ दिवसाखाली. मी एक घेतला होता सेशन, त्यामध्ये रजियाचा उल्लेख आला होता बघा. मी म्हटलं होतं नेक्स्ट आपण घेणार आहेत. रजिया ही अल्तमशची मुलगी होती. त्याने रजियाला वारस नेमले. परंतु पुढे काय झालं बघा. आता एक घटना म्हणजे रजियाच्या बाबतीमध्ये, कर्तबगार पराक्रमी प्रजा ही दक्ष होती, परंतु एक स्त्री सुलतानपदी राहणे ही बाप समाजाला मान्य नव्हती. म्हणून 1240 मध्ये तिला ठार मारण्यात आले. बघा, रजियाला मारलं गेलं. पहिला सुलतान जो होता मुलगी, दिल्ली सुलतानपदी बसणारी ती पहिली व एकमेव स्त्री होती. रजिया कोण होती तर अल्तमशची मुलगी होती. हा पॉईंट सोपा आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सहित काही पॉईंट येऊ शकतात. रजिया ही पहिली सुलतान होती दिल्लीच्या गादीवर बसणारी. रजिया नंतर बलबन. आता बलबनवरती मला प्रश्न, म्हणजे बलबनवरती पण मागच्या काही दिवसाखाली आपण घेतला होता प्रश्न. रजिया नंतर बलबन हा सुलतान झाला. त्याने सिंध, बंगाल येथील बंडखोर सरदारांचे पारिपत्य केले. अमीर खुसरो हा प्रसिद्ध तत्वज्ञ व कवी याच्याच दरबारात होता. बघा, सुलतानशाहीमध्ये रजियाच्या नंतर बलबन आला होता. आणि बलबनच्या दरबारामध्ये अमीर खुसरो हा प्रसिद्ध तत्वज्ञ होता, त्याचबरोबर कवी होता. तत्वज्ञ आणि कवी होता. बलबनच्या काळात सिंध बंगालच्या सरदारांचं पारिपत्य केलं तर बलबन. या बलबनवरती प्रश्न येतो. बेसिकच्या पुस्तकातले एनसीआरटी आणि काही इकडले स्टेट गव्हर्नमेंटच्या पुस्तकातले सुद्धा पॉईंट्स येते, पण त्याचं थोडं मिश्रण करतो. अल्लाउद्दीन खिलजी 1296 मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. 1296, 20 वर्ष तो सुलतान राहिला. अफगाणिस्तान ते मध्य भारतापर्यंत ही सत्ता होती. राजस्थानमध्ये रणथंबोर, चित्तोड घराणे, दक्षिणातील सत्तावर प्रभुत्व गाजवलं या अल्लाउद्दीन खिलजीने. प्रशासनावर पकड होती. अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून महसूल ठरवला. ओके, कॅमेरे बंद करा सर्वांनी. आता मी स्क्रीन शेअर केलेली असल्यामुळे मॅडम मला एक्झॅक्टली ते कॅमेरे कोणाचे चालू आहेत माहित नाही, पण बंद करा प्लीज. हा, इसवी सन 1316च्या जानेवारीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी जो होता त्याचा मृत्यू झाला. अल्लाउद्दीन खिलजीने कोणकोणते घराण्यांना है ना त्या ठिकाणी पराभूत केलं, तर त्यामध्ये रणथंबोर, राजस्थानचा रणथंबोर, चित्तोड घराणे है ना. अल्लाउद्दीन खिलजी हा पण खतरनाक होता. मोहम्मद तुगलक, गयासुद्दीन तुगलक नावाचा एक सुलतान होता. त्याचा जो मुलगा आहे, म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मोहम्मद बिन तुगलक सुलतान बनला 1325 ला. याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट आपण बघा. मोहम्मद तुगलक हा आहे ना 1325 मध्ये सुलतान बनलेला आहे. आणि फारसी भाषेचं तो अभ्यासक होता, विद्वान होता. मोहम्मद बिन तुगलक गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, तर्कशास्त्र या विषयामध्ये पारंगत होता. अशी शक्यता वर्तवली जाते की दिल्लीच्या सर्व सुलतानांमध्ये मोहम्मद तुगलक कुशाग्र, धर्मनिरपेक्ष आणि बुद्धिसंपन्न होता. विशेषतः तुगलकचे जे काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये तो विद्वान होता है ना. आणि विशेषतः तो मौला मौलवींचं मार्गदर्शन घेत नव्हता. हा पॉईंट महत्वाचा. मंगोल लोकांपासून राज्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्याने दिल्लीची राजधानी देवगिरीला हलवली. आता हे मंगोल लोकांपासून संरक्षण है ना, कृषी विभाग सुरू केला, पडीक जमिनी आणि त्यांची लागवड यासंबंधी प्रोत्साहन दिले, न्याय व्यवस्थेवरून उलेमांची एकाधिकारशाही संपवणे याबाबी तो कुशाग्र बुद्धीचा होता हे दर्शवतात. याचा उल्लेख येतो सेकंड पेपरला, डिटेलमध्ये प्रश्न येतात.
कुशाग्र होता, कोणत्या गोष्टीचा अभ्यास होता त्याला, कोणत्या कोणत्या विषयामध्ये पारंगत होता, है ना, हे विचारले गेलेले त्याचे प्रश्न मोहम्मद तुगलकचे, है ना. तो विज्ञान, खगोलशास्त्रज्ञ, शास्त्र असेल, गणित असेल, तर्कशास्त्र, बघा हे विषय लक्षात ठेवा, याच्यावरती येऊ शकतो प्रश्न. ओके. काही बाबींची अंमलबजावणी करण्याचे व्यावहारिक कौशल्य त्याच्याकडनं होते हे मान्य असल्यामुळे, है ना, परंतु पुढच्या काळामध्ये तो अयशस्वी ठरला असं म्हणता येईल, है ना. फार व्यावहारिक होता असं नाही, त्यामुळे पुढच्या काळामध्ये तो अभ्यासक होता परंतु व्यावहारिक नव्हता. बघा. हो हो हो. फिरोजपूर, जौनपूर, हिसार, फिरोजाबाद ही नगरी वसवली. बघा, मोहम्मद तुगलकने कोणकोणते शहर वसवले हे लक्षात ठेवा. कधी कधी मगाशी कसं अकबराने काय कोणते शहर वसवले किंवा अकबराने कोणती नगरी वसवली, असे कुतुब मिनार कोणाच्या काळात सुरू झाला. आता कुतुबुद्दीन ऐबकच्या काळामध्ये कुतुब मिनारचं काम चालू झालं होतं. या तुगलकच्या काळामध्ये, मोहम्मद तुगलकच्या काळामध्ये ते काम पूर्ण झाले. हा पॉईंट बघा. ठीक आहे. नासरुद्दीन मोहम्मद तुगलक हा घराण्यातील म्हणजे सुलतान जो होता, शेवटचा सुलतान, बघा हा एक पॉईंट लक्षात ठेवा, IMP पॉईंट आहे. नासिरुद्दीन मोहम्मद तुगलक हा या घराण्याचा शेवटचा सुलतान ठरलेला आहे. तुगलकानंतर काही काळ दिल्लीवरती लोधी घराणा, आता लोधी घराण्याचा त्यामधला इब्राहिम लोधी हा विशेष सुलतान जो होता तो महत्वाचा आहे. इब्राहिम लोधीवरती प्रश्न येतो. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी आणि काबूलच्या बाबर यास इब्राहिम लोधी विरुद्ध पाचारण केले. आता इथं बघा, हा पॉईंट महत्वाचा आहे. आता आपण पुढचा जो पॉईंट चालू करणार आहेत ना, त्यामध्ये हा सगळ्यांनी वाचून घ्या की काय आहे नेमका विषय. सर बघा, आता मी जो म्हणजे जो राऊंड केला, म्हणजे जो याच्यामध्ये घेतलाय ना, मार्क केलाय ना, त्यातला पॉईंट महत्वाचा आहे बरं का. आता बाबरची एंट्री होणार आहे आपल्या इतिहासामध्ये. तुघलकानंतर काही काळ दिल्लीवरती लोधी घराण्याची सत्ता होती. मग हा इब्राहिम लोधी दिल्लीचा सुलतान होता. ठीक आहे. मग दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी, है ना. पंजाबचा सुभेदार दौलत खान, दौलत खान लोधीनं काय केलं, इब्राहिम लोधीचं वर्चस्व कमी करण्यासाठी काय केलं, त्यानं बाबरला बोलवलं. काबूलचा बाबर, म्हणजे काबूल कुठे, अफगाणिस्तानमध्ये. म्हणजे बाबरला बोलवलं. कुणी बोलवलं तर सुभेदार दौलत खान लोधी, हा पंजाबचा सुभेदार होता. आणि इब्राहिम लोधीच्या विरोधात त्यानं बाबरला बोलवलं. आता बाबर हा असा व्यक्ती होता ज्यानं पहिल्यांदा भारतामध्ये काय वापरलंय ते पुढे बघा. 1526 मध्ये बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला. दारुगोळा वापरणारा पहिला व्यक्ती भारतामधला लढायांमध्ये, तो कोण होता, बाबर होता, बाबर. आणि तो कुठून आला होता, काबूलहून आला होता. ठीक आहे. हा तोफा, बरोबर आहे. पानिपतची पहिली लढाई है ना, हीच 1526. इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर. आणि इब्राहिम लोधी हा सर्वात शेवटचा सुलतान ठरला आणि सुलतानशाहीचा शेवट झाला. ठीक आहे. तर बाबर येणार आहे पुढं. बाबरचे म्हणजे मुघल कालखंडातले बरेचसे पॉईंट आपण पुढे घेणार आहेत. तत्पूर्वी मध्य कालखंडामध्ये काही धार्मिक समन्वय, धार्मिक चळवळी, भक्ती चळवळी, काही धार्मिक महत्वाचे जे घडामोडी त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत नेहमी. तर त्यावरती थोडस आपण रिव्ह्यू काढू, थोडासा रिव्ह्यू करूया. बघा, दक्षिण भारतामध्ये नायनार, अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या होत्या. आता नायनार हे शिवभक्त होते तर अळवार हे विष्णू भक्त होते. मला वाटतं गेल्या वर्षी टीईटीला हा प्रश्न आला होता की नायनार कोणते होते भक्त आणि अळवार कोणते भक्त होते. मला फर्स्ट सेकंड कोणत्या पेपरमध्ये आलं हे आठवत नाही, पण हे विष्णू भक्त आणि शिवभक्त यांच्यावर प्रश्न आला होता बघा. राज्यसेवा परीक्षेमध्ये सुद्धा एमपीएससी ला असले प्रश्न विचारले जाते मध्ययुगीन कालखंडातले. संत रामानंद यांनी उत्तर भारतात भक्ती चळवळीचं महत्व सांगितलं. आणि संत कबीर त्यांचे शिष्य होते बघा. संत कबीरांचे गुरु कोण, रामानंद, संत रामानंद, है ना. कर्मकांड करून ईश्वर प्राप्ती होत नाही, तर सत्य हेच ईश्वर आहे. जातीभेद मानू नका, राम रहीम एकच आहे, अशी शिकवण त्यांनी दिली. संत, है ना, संत कबीर आणि हिंदू मुस्लिमांचे एकाचे प्रतीक, है ना, त्याला एकाचे प्रतीक मानले गेले संत कबीरांना. तर त्यांचे जे गुरु होते ते कोण होते, संत रामानंद. हा एक पॉईंट थोडं लक्षात ठेवा. ठीक आहे.
बंगालमध्ये त्याच्यामध्ये ट्रिक्स काय सर? नायनार शिवभक्त, विष्णुभक्त अळवार. हा, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंची कृष्ण भक्ती रुजली होती. तर हा एक पॉइंट, हा सुद्धा विचारला गेला परीक्षेत. बंगालमध्ये चैतन्य प्रभू महाराजांनी कृष्ण भक्ती रुजवली आहे ना. त्यांच्या प्रभावानं शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता निस्सिम कृष्ण भक्त होते आणि त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी म्हटले गेले. बघा आता याच्यावरती एक महत्वाचा पॉईंट आपल्याला सापडलाय. आसाममध्ये सुद्धा कृष्ण भक्ती शंकरदेवांनी प्रसार केलाय त्याचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत नरसिंह मेहता गुजरातमध्ये संत निस्सिम कृष्ण भक्त होते है ना. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी म्हटलेले. मराठी भाषेतील आद्य कवी कोण आहेत? मराठीचे आद्य कवी कोण आहेत सांगा? मेवाड प्रांत. कुठला मेवाड प्रांत? राजस्थान. मेवाडच्या राजघराण्यातील संत मीराबाई कृष्ण भक्त होत्या. संत मीराबाई. नरसिंह मेहतांवरती टीईटीला प्रश्न विचारलेला आहे, सूरसागरवर विचारलेला आहे. म्हणजे आताचा हा जो काही पोर्शन आहे ना, हा किती महत्वाचा आहे बघा. मीराबाई यांच्या कृष्ण भक्त ज्या होत्या यांच्या रचना राजस्थानी गुजराती भाषेत आहेत. महाकवी सूरदास, महाकवी सूरदास यांनी सूरसागर काव्य लिहिले. संत तुलसीदासांच्या रामचरित्र मानस है ना. रामचरित मानस कोणी लिहिले? तुलसीदास. हा पण पॉईंट आलेला आहे. महात्मा बसवेश्वर कर्नाटकात महात्मा बसवेश्वर यांनी वीरशैव पंथ आणि लिंगायत धर्म ज्याला आपण म्हणतो, महात्मा बसवेश्वर हे महान संत आहेत. कर्नाटकात त्यांनी वीरशैव पंथ संघटित केला. जातीभेद स्त्री पुरुष भेद यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि कन्नड या लोकभाषेत उपदेश केला. कर्नाटक आहे ना, या भागामध्ये संत महात्मा बसवेश्वर यांचं कार्य आहे. याच्यामध्ये गुरु नानक आहे ना, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक. मग जे पानिपतचं पहिलं युद्ध झालं ना 1526, तिथून पुढे बाबरचा इतिहास आपल्याला घ्यायचा बरं का नेक्स्ट सेशन मध्ये. बाबर, आता मला मुघल कालखंड आणि शिवकालीन इतिहास या दोन गोष्टी पुढच्या सेशन मध्ये घ्यायच्या. ऍटलिस्ट 2 सेशन जीएसचे पुढे झाले ना की मग ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि त्या दोन्ही सेशन मध्ये मी तुम्हाला थोडस 1857 आधुनिक भारताचा इतिहासातले एक 25-30 प्रश्न घेणार आहे, जे महत्वाचे. पुढचे सेशन महत्वाचे. आजचं तर आहेच. आज म्हणजे भक्तिपंथ वगैरे आपण घेतलंय, मध्ययुगीन कालखंडातला राहिलेला पाठ कव्हर करतोय. असो, गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. आहे ना. त्यांचा जो जन्म आहे तो तलवंडी पाकिस्तानमध्ये 15 एप्रिल 1469 झालेला आहे. शिखांच्या मध्ये 10 गुरु आहे ना, त्या 10 गुरूंमध्ये पहिले गुरु कोण आहेत? गुरु नानक. प्रसिद्ध असा आहे ना शीख धर्मियांचा जो काही ग्रंथ आहे तो कोणता आहे? गुरु ग्रंथ साहिबा. सगळ्यांना माहिती ग्रंथ साहिबा. ठीक आहे. गुरु नानक यांनी विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली आणि त्यांचं म्हणणं होतं की परमेश्वर सगळीकडे सारखा आहे, परमेश्वर एकच आहे. त्यांच्या शिष्यांना केलेल्या उपदेशात आहे ना, म्हणजे नानक त्यांच्या शिष्यांना केलेला उपदेश एका ग्रंथात 974 सूक्तांमध्ये आहे ना लिहिलेला असून तो ग्रंथ आदिग्रंथ किंवा गुरुग्रंथ साहिबा आताच मी उल्लेख केला होता. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबा, याच्यामध्ये 974 सूक्त आहेत. संत नामदेव चैतन्य महाप्रभू, आता कोणतरी केला होता ना, म्हणून उत्तर दिलं नाही, मला माहिती होतं पुढे आहे म्हणून. चैतन्य महाप्रभू आणि संत नामदेव संत कबीर यांचीही रचना या गुरुग्रंथ साहिबामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत काही. संत नामदेवांवरती नेहमी प्रश्न असतो की गुरुग्रंथ साहिबामध्ये कोणाचं लेखन इन्व्हॉल्व केलेलं आहे? संत नामदेव यांचं आहे. बघा, सुफी पंथ हा मुस्लिम धर्मातील एक पंथ असून गाढ ईश्वर भक्ती आणि गाढ ईश्वर भक्ती, वैराग्य, मानवतावाद यांना मानणारा पंथ आहे सुफी पंथ. हा पंथ मूळचा इराण मधला असून भक्ती मार्गानेच परमेश्वर प्राप्ती होते अशी श्रद्धा बाळगली जाते. भारतात आलेल्या सुफी संतांपैकी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, बघा हे नाम लक्षात ठेवा. सुफी संत. निजामुद्दीन अवलिया हे थोर संत.
महाराष्ट्रात पैठण येथे सुफी तत्वज्ञानासाठी महत्वाचं केंद्र होतं. म्हणजे पैठण सुफी केंद्र होतं, सुफी संत आणि सुफी तत्वज्ञानाचं. हे दोन नावं लक्षात ठेवा. भारतात आलेले सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आणि देन निजामुद्दीन औलिया, आणि महाराष्ट्रात पैठणला सुफी तत्वज्ञानासाठीचं महत्वाचं केंद्र होतं. है ना. या शब्दाचा अर्थ अरबी भाषेमध्ये सुफ चबुत्रा आणि सेफिया म्हणजे ज्ञान आहे ना. सुफी पंथ. मदिना येथील मशिदीच्या वृक्षाच्या चबुतऱ्यावर बसून धर्माचा अभ्यास करणारे लोक सुफी म्हणून ओळखले जातात. बघा, सुफी कोण? मदिना येथील मशिदीच्या वृक्षाच्या चबुतऱ्यावर बसून धर्माचा अभ्यास करणारे लोक सुफी है ना. सुफी पंथ, सुफी संत जे आहेत ते धर्माचा अभ्यास करणारे आहेत. बघा, बाबरचा आता 5-6 मिनिट आले, थोडं होईल तेवढं घेऊ आपण. बाबरचा मुघल खंड, मुघल सत्तेची स्थापना आणि विस्तार. आता आपल्याला माहिती की इब्राहिम लोधीचा पराभव केला बाबरनं. दौलत खाननं बाबरला बोलवलं होतं. आणि तो कुठून आला होता? बाबर कुठून आला होता? मगाशी झाले बघा. बाबर कुठून आला होता? मध्य आशियातून. कुठून आला होता? आणि विशेषतः हा पण पॉईंट विचारलाय, बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता है ना, काबूलहून आला होता, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फरगाना राजाचा राजा होता. बघा, हा पॉईंट महत्वाचा आहे बघा सर. फरगाना राजाचा राजा बाबर. इब्राहिम लोधीचा पराभव केला होता पानिपतचं पहिलं युद्ध. त्याला कोणी बोलवलं होतं बाबरला? दौलत खान. हे नाव लक्षात ठेवा. है ना. 21 एप्रिल 1526 ला दोघं मध्ये लढाई झाली. बाबरनं तोफखान्याचा दारुगोळा आहे का नाही वापर केला. 1530 मध्ये लगेच बाबर मृत्युमुखी पावला आणि त्याचा पोरग गादीवर आला लगेच, हुमायून. हुमायून गादीवर आला. बाबरानंतर त्याचा मुलगा हुमायून. हे इसवी सन लक्षात ठेवा. 1530 ला मृत्यू पावला आणि 1526 ला त्यांना पहिल्यांदा आला होता 21 एप्रिलला. ठीक आहे, हे थोडं लक्षात ठेवा. हुमायून बाबरचं पोरग. बाबराने अफगाणचे विरोधक बनले. बाबराने अफगाण सत्ता संपुष्टात आणल्यामुळे अफगाण त्याचे विरोधक बनले होते. आता काय झालं, बिहारमधील अफगाणांचा प्रमुख होता शेरखान. म्हणजे भारतामध्ये आले होते ना अफगाण, त्यांचा बंदोबस्त केला होता या बाबराने, या मुघलांनी. झालं काय, बिहारमधील अफगाण, शेरखान, हुमायून है ना. विशेषतः हुमायून कोण आहे तर बाबरचा मुलगा आहे. मग शेरखान अफगाण होता. दोघांमध्ये युद्ध झालं. त्याच्यामध्ये हुमायूनचा पराभव झाला होता. ठीक आहे. बिहारमधील लढाईमध्ये हुमायूनचा पराभव झाला. शेरखानने शेरशाह नाव धारण करून दिल्लीमध्ये सूर घराण्याची स्थापना केली. आता मधल्या काळामध्ये काय, अफगाणांचा प्रमुख होता ना, त्यानं सूर घराणं स्थापन केलं शेरशाह नाव धारण करून. शेरशाहने पंजाब ते बुंदेलखंड पर्यंत साम्राज्य विस्तार करून त्यांना चलन व्यवस्था सुधारली आणि रुपया हे नाणे सुरू केले. सगळ्यात महत्वाचं बघा, हुमायूनचा पराभव केला होता अफगाणांचा प्रमुख शेरखाननं आणि त्यानं सत्ता पुटक नेली, पंजाब बुंदेलपर्यंत नेली है ना. त्यानं खऱ्या अर्थानं रुपयाचं नाणं सुरू केलं आहे की नाही. कोणी? शेरशाह सुरी असं म्हटलं जातं त्याला. पॉइंट लक्षात ठेवा थोडेसे. आता कोण आहे? हा अकबर. बघा, अकबराच्या बाबतीमध्ये नेहमी प्रश्न येतात. थोडं 5 मिनिट लागू द्या, आज घेऊ जरा. अकबर, हुमायून है ना. हुमायून हुमायून अफगाणांकडून दिल्ली जिंकून घेतली म्हणते. परंतु हुमायूनचा लवकर मृत्यू झाला आणि पुढे अकबर गादीवर आला. अकबर बादशाह. अकबर बिरबलाच्या गोष्टी लहानपणापासून आपण ऐकतो. अकबराचा संघर्ष सूर घराण्यातील सुलतान मुहम्मद आदिल शहाच्या सेनापती हेमू यांच्यासोबत 1556 मध्ये पानिपतची लढाई झाली. बघा, सूर घराणं आहे ना, सुरी. मगाचा सुरी आपण मगाशी घेतला होता ना, त्यांना हुमायूनचा पराभव केला होता. त्याच्या पुढच्या वारसासोबत अकबराची लढाई झालेली आणि मात्र इथं काय झालेलं आहे, अकबरनं विजयी झालेला आहे. सूर सत्ता कायम संपुष्टात आणली आणि अकबरानं. आणि ही पानिपतची दुसरी लढाई 1556. पहिली 1526, 1556, दुसरी पानिपतची लढाई. आणि इथं कोणाकोणात झाली? अकबर आणि सुलतान मुहम्मद आदिल शहा, सेनापती हेमू
आणि हेमू आणि अकबर यांच्यामध्ये दुसरी पानिपतची लढाई झालेली आहे. अकबर राजा हा न्यायी राजा होता, है ना. क्रूर प्रथांना त्यानं थारा दिली नाही. उदार सहिष्णुवादी होता. दिन-ई-इलाही नावाची व्यवस्था अकबराने निर्माण केली. हे आय एम पॉइंट आहे हा, बऱ्याचदा विचारला जातो परीक्षेला. दिन-ई-इलाही नवीन व्यवस्था अकबराने तयार केलेली. त्याला त्याला महत्वाचा पॉइंट गृहीत धरून थोडस अंडरस्टँडिंग मध्ये व्यवस्थित घ्या. ठीक आहे. तरी ही व्यवस्था स्वीकारण्याची सक्ती कोणावर केली नाही, म्हणजे त्यांनी जरी ही दिन-ई-इलाही व्यवस्था आणली असली तरी ती सक्ती केली नाही. अकबराचं साम्राज्य काश्मीर पासून अहमदनगर पर्यंत होतं, काबूल पासून बंगाल पर्यंत होतं. आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचे पॉईंट महत्वाचे. अकबराच्या दरबारामध्ये इतिहासकार अबुल फाजल, कवी होता फैजी, संगीत सम्राट तानसेन आणि बिरबल चातुर्य सम्राट, हे चार व्यक्ती लक्षात ठेवा रे बा सर. अबुल फाजल, कवी फैजी. आता अबुल फाजल इतिहासकार, कवी फैजी है ना साहित्यिक, सम्राट तानसेन आणि चातुर्य सम्राट बिरबल, हे चार घटक होते. विशेषतः यांच्यावरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. असा हा आहे ना उदारमतवादी राजा अकबर 1605 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मला बघू द्या किती जण जॉईन आहेत आणखी, घ्यायचे का नाही ते कळतंय मला. 112 कमी झाले काय, थांबू का, करू कंटिन्यू. औरंगजेब घ्यायचा आहे आपल्याला, औरंगजेबाला वेळ लागतोय बाबा. हम्म, काय करू सांगा, अजून 10 मिनिट लागतील. ओके. अकबराचा मृत्यू झाला 1605 ला. हम्म, अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर आला. बघा आता ते पहिल्यापासून सिक्वेन्स लावा. अकबर कोणाचा पोरग आहे, अकबर कोणाचा मुलगा आहे. ओके, टू बी कंटिन्यू म्हणतात सर. हा, हुमायून. हा, आता जहांगीर कोणाचा मुलगा आहे, अकबराचा. लक्षात ठेवा थोडा सिक्वेन्स. अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सत्तेवर आला. जहांगीर चित्रकार होता, चित्रकलेची आवड होती त्याला. जहांगीरनं नूरजहा विशेष स्थान दिलं होतं आणि तिचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं. नूरजहा, जहांगीर राजाने अतिरिक्त महसुलाचे प्रकार बंद केले, मादक पदार्थावर नियंत्रण ठेवले. तुझुक ई जहांगीरी नावाची आत्मकथा या जहांगीरनं लिहिली होती. आणि 1627 मध्ये जहांगीरचा मृत्यू झाला. जहांगीर हा अकबराचा मुलगा. त्यानं आत्मचरित्र लिहिलं होतं, त्याचं नाव होतं तुजुक ई जहांगीरी. आता जहांगीर मुमताज शहाजहान तुम्ही ऐकली स्टोरी, आणि ह्याचं पोरग ते औरंगजेब होतं. शहाजहान, जहांगीर नंतर शहाजहान बादशाह झाला. याने आदिलशहाच्या मदतीने निजामशाही संपवली, वायव्येकडील सरहद सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. मध्य आशियातील बाल्ख व बदाख्शान हे प्रांत जिंकून घेण्याचा प्रयत्न शहाजहाननं केला, परंतु त्याला यश आलं नाही. बेगम मुमताजसाठी त्यानं जगातली सर्वात सुंदर ताजमहल बांधलेला वास्तू. शहाजहान आजारी पडल्यावर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. विशेषतः औरंगजेबानं खूप छळ केलेला आहे आपल्या वडिलांचा. सत्तेसाठी संघर्ष होता, त्यात औरंगजेब यशस्वी झाला आणि त्यानं खऱ्या अर्थानं ताजमहलला जो काही खर्च लागला होता तो अतिरिक्त केला गेला वगैरे वगैरे. मुघल शासकांमध्ये खऱ्या अर्थानं औरंगजेब 6व्या क्रमांकाचा शासक मुघलांमधला आहे ना. औरंगजेबाला आलमगीर म्हटलं जायचं. इसवी सन 1658 मध्ये तो बादशाह झाला होता. 50 वर्ष तो सत्तेवर होता. विशेष त्याच्या काळात मुघल सर्वाधिक झालेला आहे. औरंगजेब असहिष्णू होता. हिंदू होम जाट हे लोक त्याच्यावर नाराज होते. विशेषतः शहाजहानच्या काळातील सैन्यातील विविध पदावरील हिंदू शासकांपेक्षा जास्त संख्या औरंगजेबाच्या काळामध्ये होती. 13व्या शतकात म्यानमार मधून आलेले शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झालेले होते. यांना ओहम लोक म्हटले जायचं. ओहम लोक कोण असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये शान जमातीचे जे लोक होते त्यांना ओहम म्हटलं जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये